विटा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा, मुख्यमंत्री शिंदे. विट्यातील बसस्थानकांच्या पुनर्बांधणीमुळे प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. तब्बल 13 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बसस्थानकामध्ये 18 फलाटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सर्व बांधकाम हे REC स्वरूपात करण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये उपहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत तसेच प्रवेशद्वार याचबरोबर बसस्थानकाच्या अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार ध्येयशील माने, आमदार शहाजी बापू पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा द्यानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, युवा नेते सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख आनंदराव पवार तसेच विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विटा बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक विद्या कदम, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक विजय मोरे, रमेश कांबळे, रोहित गुरव, विनायक माळी, सुशांत पाटील, रमेश पाटील यांच्यासह इतर परिवहन महामंडळाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.